मी प्रीती खंडारे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सर्वसामान्यांचा आवाज सभागृहात मांडताना सत्ताधाऱ्यांकडून तो दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत प्रशासनाने केलेली कारवाई योग्य नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। मुंबईमध्ये ज्या प्रकारे जंतर मंतर नंतर जे आंदोलन करत होते विद्यार्थी, त्यांना मारहाण करण्यात आली होती। तुम्ही बातमी चुकीची चालवू नका। तुम्ही आता असं म्हणू नका सत्ताधारी केंद्रापासून इथपर्यंत आहेत, विद्यार्थ्यांवर अन्याय करतायत। नीट सारखा पेपर फुटले, नीटचा रिझल्ट नीट नाही लावला आणि या देशातला युवा उतरलाय, तर त्या युवाला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्या सपोर्ट मध्ये मोदी सरकारच्या लोकांनी एका मुलीच्या मागून दांडा घुसवतायत। काय आहे तू तुमच्या जिंदगीवर? मात्र सभागृहाच्या बाहेर अशा प्रकारे वातावरण आजपर्यंत कधी पाहिलेलं नव्हतं। हे सत्ताधारी जाणून बुजून करतायत। तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या पण रेटवणार। आम्ही विरोधात नाही, आम्ही या महापालिकेत अनेक वर्ष सत्ता केली आहे, पण ज्या बाहेर पडसाद आहे त्याचा आवाज उठवायचा नाही। ही कुठली दंडेलशाही? कुठेतरी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून जे विरोधक सातत्यानं मांडत आहेत तो दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न करा। रस्त्यावरची लोक पण वर आले, रस्त्यावर पण बोलतायत, त्यांना कोण अडवणार? मग आम्ही जनतेचा आवाज बनवून जर आम्ही सांगतोय तर तुम्ही आम्हाला दंडेलशाही करणार? जो मोर्चा 26 तारखेला काढण्यात येणार आहे त्याला कुठेतरी अमित साटम म्हणतात की हे स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी मोर्चा आहे। तो अमित साटमच्या डोक्यावर पडलाय। एकंदरीत सत्ताधारी पक्षांना सर्व लोकांची बाजू मांडून धरायला विरोध करत आहे, हेच कुठेतरी किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं। कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई।